वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो. ही म्हण आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी ऐकली असेल. या म्हणीचा निष्कर्षही अनेकांना माहिती असेल. मात्र ज्यांना या म्हणीचा योग्य अर्थ उमगला नसेल त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीचं उदाहरण देऊन समजावून सांगण्याचा आणि राजकारणात निपुण असणाऱ्या वस्तादानं यंदा कोणता डाव राखून ठेवलाय याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. कुस्तीच्या भाषेत एखाद्या पैलवानाला घडवणाऱ्या, त्याला आखाड्यातील डावपेच अगदी सुरुवातीपासून शिकवणाऱ्या गुरुला वस्ताद म्हणतात. मात्र वस्ताद हा शब्द सध्याच्या काळात केवळ कुस्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. राजकारणातही वस्ताद या शब्दाचा वापर केला जातो. सध्याच्या राजकारणात वस्ताद हा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बरोबर फिट होतो. शरद पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक नेते उभे केले. त्यामुळेच राजकारणात शरद पवारांना वस्ताद म्हणून संबोधतात. मात्र याच वस्तादानं घडवलेला एक पैलवान सध्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून खुद्द शरद पवारांना आव्हान देत त्यांच्या समोर उभा टाकलाय. शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि पक्षातील आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि भाजप सोबत हात मिळवणी करून सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता अजित पवार थेट शरद पवारांना आव्हान देत लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. मात्र आता पक्षाचं नाव, चिन्ह आणि पक्षातील नेत्यांचं बलाबल अजित पवारांसोबत असलं तरीही लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांनी राखून ठेवलेला डाव बाहेर काढायला सुरुवात केली आहे. तो डाव आहे कुटुंबाला सोबत घेऊन अजित पवारांना एकटं पाडण्याचा. ते कसं ते सुद्धा पाहूयात. बारामतीत एका भाषणात बोलताना खुद्द अजित पवारांनीच कुटुंबात मला एकटं पाडलं जाईल, तुम्ही तरी मला साथ द्या अशी भावनिक साथ बारामतीकरांना घातली होती. त्यानंतर अजित पवारांना खरंच कुटुंबात एकटं पाडल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला अजित पवारांचा सख्या पुतण्या युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांनी भव्य कुस्तीचे मैदान बारामतीत आयोजित केलं होतं. त्यानंतर थेट आत्यासाठी युगेंद्र पवार बारामतीत प्रचार करताना पाहायला मिळाले. आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तर भाऊजाई शर्मिला पवार देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्यात. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय आपल्याला न पटल्याचं श्रीनिवास पवार यांनी उघडपणे सांगितलंय. त्यामुळेच आता शरद पवारांनी कुटुंबाला सोबत घेत अजित पवारांना एकटं पाडण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. याशिवाय मध्यंतरीच्या काळात अजित पवारांनी बारामतीकरांच्या नावे एक पत्र लिहित आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर लगेचच बारामतीकरांची भूमिका या नावाने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामध्ये थेट पवार कुटुंबातील अंतर्गत गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्यावरून अजित पवारांचे चुलत बंधू राजेंद्र पवारांनीही अजित पवारांवर टीका केली होती. शिवाय आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि बहीण सई पवार या देखील थेट सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. रोहित पवारांनी तर अगदी पक्षफुटीपासूनच अजित पवारांवर हल्ला करण्याची एकही संधी गमावलेली दिसत नाही. यावरून सध्या कुटुंबाकडून अजित पवारांना एकटं पाडलं जात असल्याचं प्रकर्षानं जाणवतंय. मात्र अजित पवारांना घेरण्यासाठी शरद पवारांनी केवळ कुटुंबालाच एकत्र केलंय का? तर नाही. एकीकडे भाजप आणि अजित पवार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी कंबर कसताना पाहायला मिळतात. त्याचवेळी महायुतीतला बेबनाव देखील समोर येताना दिसतोय. एकीकडे इंदापुरात हर्षवर्धन पाटील तर दुसरीकडून पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे अजित पवारांचा विरोध करताना पाहायला मिळतात. तर विजय शिवतारे यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. अर्थात महायुतीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांची भूमिका प्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या बाजूने असल्याचं बोललं जातंय. शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले. मात्र आता अजित पवारांनी काकांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणाचे डावपेच शिकवले तेच अजित पवार सध्या शरद पवारांविरोधात दंड ठोपटून उभे राहिलेत. त्यामुळं आगामी काळात निवडणुकीच्या आखाड्यात कोण कुणाला चित करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र यासोबतच वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो या म्हणीचा पुरता अर्थही महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल अशी शक्यता वर्तवली जाते. शरद पवारांनी अजित पवारांना धूळ चारण्यासाठी कोणता डाव राखून ठेवलाय असं तुम्हाला वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.